नमस्कार मंडळी, मी आज बनवलेली होती मटार आणि बटाट्याची भाजी. बनवायला खूप सोपी आहे, चवीला तेवढी छान लागते आणि गरमीच्या दिवसात ना गॅससमोर उभा राहायची अजिबात इच्छा होत नाही. त्यामुळे झटकीपट बनणाऱ्याच आपल्याला रेसिपी बनवायच्या असतात. तर अशीच ही बटाटे आणि मटारची रेसिपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते. तर ती कशी बनवायची मी तुम्हाला सांगते. तर एक कढई घ्या, कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करा. तेलामध्ये छान जिरे आणि 2 तेजपत्त्याची पानं ॲड करा. नंतर त्याच्यामध्ये भरपूर चिरलेला कांदा ॲड करा. कांदा छान परतून घ्या. नंतर आलं लसणाची पेस्ट ॲड करा. आलं लसणाची पेस्ट पण छान परतून घ्या. टोमॅटो ॲड करा. टोमॅटो पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. नंतर टोमॅटो छान परतला की त्याच्यामध्ये घरातले बेसिक मसाले ॲड करायचे. बेसिक मसाले छान टोमॅटोबरोबर मिक्स करून घ्यायचे. नंतर थोडीशी काजूची पेस्ट ॲड करायची आणि काजूची पेस्ट मसाल्यांसोबत छान एकत्र मिक्स करून घ्यायची आणि 5 मिनटं शिजू द्यायची. 5 मिनटं त्यातून तेल सेपरेट व्हायला सुरुवात होते. तेल सेपरेट झालं की त्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेले मटार आणि बटाटा ॲड करायचा. मटार आणि बटाटा छान मिक्स करून घ्यायचा सर्व मसाल्यांसोबत आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि गरम पाण्याला छान उकळी आली की त्याच्यावरती प्लेट झाकायची. 10 मिनटं भाजी शिजू द्यायची. 10 ते 15 मिनटात ही भाजी तयार होते आणि अगदी चवीला खूप छान लागते. चपाती बरोबर, भाताबरोबर तुम्ही नक्की ट्राय करा.